नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर आज आपण आलेलो आहोत खेड तालुक्यामध्ये. खेड मेन सिटी सेंटरपासून फक्त 13 किलोमीटरच्या अंतरावर, खेड दापोली स्टेट हायवेपासून फक्त 4.8 किलोमीटर्सच्या अंतरावर, एक्झॅक्ट अंतर मी तुम्हाला सांगतो आहे, जे गुगल मॅपचं अंतर आहे ते. आणि मुंबईपासून 230 किलोमीटर, पुण्यापासून 180 किलोमीटर आणि दापोलीपासून फक्त 23 किलोमीटरच्या अंतरावर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक ॲग्रिकल्चर प्लॉट, जिथे तुम्ही प्लांटेशनही करू शकता, तुम्ही तुमचं सेकंड होम पण बांधू शकता, फार्म हाऊस पण करू शकता. तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटीचे पोल अवेलेबल आहेत. 200 मीटरवर तुम्हाला इथे वाडी वस्ती आहे, डांबर रोड टच प्रॉपर्टी, ग्रामपंचायतीचा रोड, लीगल रोड ॲक्सेस, प्लांटेशनसाठी उपयुक्त सॉईल आणि एक ब्युटिफुल व्ह्यू. म्हणजे समोर जर तुम्ही प्रॉपर्टीवर गेलात तर तुम्हाला समोर पूर्ण माउंटन व्ह्यू दिसणार आहे. अशा प्रकारची प्रॉपर्टी. तुम्ही इकडे काजूचं प्लांटेशन, तुम्ही इकडे आंब्यांचं प्लांटेशन खूप उत्तमरित्या करू शकता, कारण एकदम लाल माती आहे, ज्याच्यामध्ये तुमचं प्लांटेशनचं आउटपुट खूप चांगलं येईल, उत्तम येईल. आणि रोड ॲक्सेस तुम्हाला डांबर रोडचा असल्यामुळे, जसं तुम्ही माझ्या मागे पाहताय, तुम्हाला कोणत्याही प्रकारची रोडची अडवणूक किंवा रोडचे विषय ह्याची चिंता करायची गरज पडणार नाही आहे. तर टोटल क्षेत्रफळ जे प्रॉपर्टीज आहे ते मी तुम्हाला सांगतो. टोटल क्षेत्रफळ आहे 75 गुंठ्याचं. सिंगल ओनर, सिंगल सातबारा रिसेल प्रॉपर्टी आहे. क्लिअर टायटल. व्यवहार तुमच्या इकडे एकदम व्यवस्थितरित्या होऊ शकतो. तसेच तुम्ही ह्या प्रॉपर्टीपर्यंत बाय रोड पण येऊ शकता. डायरेक्ट गुगल मॅपनी जर तुम्ही आले तर तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी व्यवस्थित रोड आहे, डांबर रोड आहे मॅक्सिमम. मुंबई गोवा हायवेपासून राईट मारल्यानंतर तुम्हाला 15 किलोमीटरवरती ही प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही बाय ट्रेन येत आहे तर तुम्ही कोकण रेल्वेने येऊ शकता. खेड रेल्वे स्टेशनला उतरून तिकडून तुम्ही बाय ST किंवा बाय ऑटो पण ही प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. तर बऱ्यापैकी तुम्हाला इथे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस पण अवेलेबल आहेत. तर चला आता एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी. तर हा जो रस्ता आला आहे हा ग्रामपंचायतीचा रोड आहे, डांबर रोड आहे हा पूर्णपणे. आता हा पूर्ण व्यवस्थित होईल, काम सुरू आहे खालच्या बाजूने. आणि बाहेरून एक मोठा रोड गेला आहे जो पुढच्या गावांना कनेक्ट करतो. आणि इथून खेड दापोली रोडचं जे जंक्शन आहे ते इथून फक्त 4.8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला. तुम्ही इथे पाहू शकता गावातल्या लोकांचे गाईचे गोठे वगैरे आहेत इथे. समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तिकडे गाव आहे, वाडी आहे आणि आजूबाजूला पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण. समोरच्या साईडला सुंदर व्ह्यू आहे तुम्हाला माउंटन रेंजचा. तर तो आपण आता वरतून एक्सपिरियन्स करूया. आणि अशा प्रकारे इथून जी आपली प्रॉपर्टी सुरू होते, जो ॲक्सेस सुरू होतो तो फूडपर्यंत जातो आहे आणि खालच्या दिशेला पण जातो आहे आणि प्रॉपर्टी आपली रोडच्या दोन्ही बाजूला कंटिन्यू होते. बघा, प्रॉपर्टीला स्टेप्स केलेले आहेत. तर मी तुम्हाला आता वरती जाऊन त्या पण दाखवतो. हा बघा, हा रायवळ आंबा वगैरे हे सगळं आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे. रोडच्या खालच्या बाजूला पण ही प्रॉपर्टी अशी कंटिन्यू झाली आहे. आणि हा जो रस्ता आहे हा सरळ गेला आहे आणि एक रस्ता लेफ्ट साईडला वाडीमध्ये गेला आहे. तर चला आता आपण वरच्या हिस्स्यामध्ये जाऊ. मी तुम्हाला हे दोन्ही टप्पे दाखवतो. आणि मंडळी, आता आपण आलेलो आहोत वरच्या बेल्टमध्ये, म्हणजेच हा वरचा पट्टा आहे डांबर रोडवरून. तर इथे तुम्ही प्लांटेशन प्लस फार्म हाऊस वगैरे तुमचं बांधू शकता. इथून पण तुम्हाला सुंदर असा व्ह्यू आहे समोर. आणि मागच्या साईडला अशी डेव्हलपमेंट केली, कारण स्लोप होता, डोंगर होता पूर्ण. तर त्याचे हे केलेले टेबल केलेले आहेत स्टेप वाईज. बघा, आणि इथे जर आलो तर आपल्याला हा जो वाडीमध्ये रस्ता जातो आहे तो पाहायला मिळतो आहे. आणि स्ट्रेट रोड मागून आला तो कंटिन्यू होते पुढच्या वाड्यांमध्ये. तर फार्म हाऊस किंवा सेकंड होम किंवा तुम्हाला एक गावचं घर हवं असेल तर ही परफेक्ट प्रॉपर्टी असेल तुमच्यासाठी. आणि प्लांटेशन वगैरे तुम्ही स्पेशली इथे करू शकता व्यवस्थित. तर आपण वरच्या टप्प्यामध्ये आलो की असं इथे पण टेबल केलेलं आहे पूर्णपणे. जर माती तुम्ही बघितली तर एकदम सुपीक माती आहे, लाल माती, ज्याच्यामध्ये आंबे आणि काजू हे बऱ्या पद्धतीमध्ये होतील आणि छान होतील. इकडे जो हा आंबा दिसतो हा रायवळ आहे आणि वरती जे झाड दिसतं ते कलमाचं आहे, हापूस आहे तो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला वाडी वस्ती आहे. वाडी वस्तीमध्ये पण बोरवेल वगैरे आहेत. 300 फुटावर पाणी लागले, 12 महिने पाणी असतं. इथे पण तुम्हाला बोरवेलला पाणी लागेल. बघा, अशा प्रकारची जमीन आहे. आणि हा जो बेल्ट आहे हा वरपर्यंत गेला आहे. जी मोठी वरती झाडं दिसत आहेत हा तिथपर्यंत हा बेल्ट गेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इथून जो व्ह्यू आहे हा बघा, तुम्हाला इथून एकदम हाईटला येता तुम्ही इथे आले की. आणि पूर्णपणे असा माउंटन व्ह्यू आहे इथून तुम्हाला क्लिअर अशा
माउंटन्सच्या रेंज इथून आपल्याला पाहायला मिळतात. खाली जर तुम्ही पाहिलं तर डांबर रोड आहे. 2 रोड येतात आपल्या प्रॉपर्टीमध्ये. ह्या रोडच्या खाली थोडीशी खाली आपली प्रॉपर्टी कंटिन्यू होते. तर असे 2 डांबर रोड, एक खालच्या वाडीला गेला आहे तो रोड आणि हा एक सरळ गेला आहे पुढे. हे असे 2 रोड येतात. पण मागच्या बाजूला फक्त सिंगल रोड येतो, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल. जर तुम्ही अशाच सिमिलर प्रॉपर्टीच्या शोधात असाल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. जो नंबर स्क्रीनवर दिसतो ह्याच्यावर तुम्ही आम्हाला 24/7 कधीही व्हॉट्सअप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. संडेलाही तुम्ही आम्हाला फोन करू शकता. इन केस आमचा फोन लागला नाही, आउट ऑफ रेंज असेल किंवा आम्ही उचलला नाही काही कारणास्तव, तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवर तुमची एन्क्वायरी सोडा. तुमचं नाव, व्हिडिओचं टायटल हे आम्हाला नक्की पाठवा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्या संदर्भात रिवर्ट नक्कीच करू. लेट जरी केलं तरी रिवर्ट तुम्हाला हा नक्की मिळेल. आणि ही प्रॉपर्टीची जी किंमत आहे ही आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू, कारण मालकांकडून आम्हाला ही परमिशन मिळाली नाही आहे प्रॉपर्टीची किंमत व्हिडिओमध्ये डिस्क्लोज करण्यासाठी. तर लवकरात लवकर या साईट व्हिजिटसाठी. साईट व्हिजिटचे चार्जेस असतील ते पण आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे, डायरेक्ट क्लायंट आहेत आपल्याकडे. सगळे व्यवहार सुरळीतपणे तुमचे होतील. जेव्हा तुम्ही व्हिजिटला याल तेव्हा आम्ही तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पण दाखवू. जे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहता येतील. आणि मोजणी वगैरे झालेली आहे प्रॉपर्टीची, त्यामुळे हा जो रोड ॲक्सेस वगैरे हे सगळे विषय आहेत हे एकदम क्लिअर आहेत. आणि जर तुम्हाला परत मोजणी लावायची असेल तर तीही तुम्ही लावून घेऊ शकता. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्यातरी नवीन डीलमध्ये, कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.